नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला आज आहे ना मस्त एक केळफुलाची भाजी करायची आहे. म्हणजेच आपल्या मालवणी भाषेमध्ये त्याला केळीच्या बोंडाची भाजी बोलतात. तर काय काय साहित्य वगैरे लागणार आहे ना बोंडाची भाजी करताना ते तुम्हाला दाखवणार आहे मी, आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन मी काय काय साहित्य लागणार आहे ते. तर चला डायरेक्ट आपण केळीचं बोंड काढताना भेटूया. तर व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू राहा. तर मित्रांनो या साईडला बघू शकता केळीचं बोंड, आणि हे आपले आलेले केळी. आज आपल्याला हे केळफुलाचं बोंड काढायचं आहे भाजीसाठी. तर चला आता काढून घेऊया पटकन. गळला माझा त्या फुलला आता जास्त म्हणून तर एवढं सरवलं. या साईडला बघू शकता मित्रांनो केळीचं बोंड आपण काढलेलं आहे. तर त्याची भाजी वगैरे तुम्हाला दाखवतो करून कशी करायची ती. चला मित्रांनो या साईडला बघू शकता आपल्याला परशाकाच्या केळीचं पण काढायचं होतं बोंड, पण परशाकाने शेवटी दिले आपल्याला काढून. त्याचा व्हिडिओ घ्यायचा होता पण व्हिडिओ काय घ्यायला मिळाला नाही, तर पटकन जाऊन त्याने काढून दिलं आपल्याला. आणि ह्या साईडला दिसतं ते आपलं हे दुसरं, हे आपण पहिल्यांदा काढलं होतं आणि हे परशाकाने दिलं. थँक्यू सो मच परशाका केळीचं बोंड दिल्याबद्दल. तर आता इकडं भाजीला सोलून घेऊया भाजी करण्यासाठी बोंड वगैरे. तर कसं सोलायचं तुम्हाला दाखवतो. या साईडला देव्याने बसली सोलण्यासाठी. या साईडला बघू शकता हे बोंड काढलेले आहे परशाकाने आपल्यासाठी. हे बघा दाखवते काय काढायचं याच्यामध्ये. तर मित्रांनो या साईडला बघू शकताय ह्याच्यामधलं काय काढायचं ते. हां हे साईडची ती नाहीतर कडू होता माझी. ह्याला काय म्हणतात हे काय हो काय, हा दोरा असतो ना हा एकदम घट्ट असतो एकदम काठीसारखा कडक. त्या काढून टाकायचं ना त्याने भाजी कडू होती. आणि नुसतं त्याची फुलं घ्यायची आहेत. हे बघा तर बघू शकताय अशा प्रकारे काढलं जाते. आणि त्यातली फुलं घ्यायची आणि सगळ्यात सुलून छोटं झालं ना का त्याच्यानंतर ते चिरायचं आपल्याला. ते पण दाखवणार आपण. या साईडला बघू शकता आपण एवढी पानं काढून घेतलेली त्याची. हे बघा हे असं व्हाईट दिसलं ना कधी स्टॉप करायचं आपल्याला, आणि हे एवढं कट करून टाकायचं आहे आणि चिरायचं आपल्याला, म्हणजे भाजीमध्ये घ्यायचं आपल्याला ते. हे पण दोन्ही पण दुसरं पण सोलून घेऊया. सेम तशीच प्रोसेस. या साईडला बघू शकता दोन्ही पण झाले आपले सोलून. आणि आता हे आपण फुलं सोलून घेऊया भाजीसाठी. नाही ती नको, लई फुलली होती चिरताना ती होती. चिरून 2-3 तास तरी ठेवलं पण ती कडवटली. ते मित्रांनो या साईडला बघू शकताय आपलं सोलून झालेली आता एवढी फुलं निघली. हे बघा या साईडला कचरा बघू शकता. हे बघा हे आपल्याला काढायचं असतं त्या फुलांमधलं. हे बघा झालेलं आहे सोलून. आता आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. ते चिरताना पण दाखवतो तुम्हाला. तर चिरून आहे ना आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. चला कंटिन्यू राहा व्हिडिओ बघण्यासाठी. ह्या साईडला बघू शकता आपण आहे ना आता भाजी चिरायला घेतलेली आहे बोंडाची. तर चला दाखव.
या साईडला बघू शकताय बोंड घेतले आपण. हार्दिक नको रे सोना काय ता या साईडला बघू शकताय बोंड तिकडे चिरून ठेवलं आहे आणि हे एक. अरे काय तुमचं खेळ. मित्रांनो बारीक अशी करून घ्यायची बघा. खाली पाणी ठेवायचं ताटामध्ये बघा. साईडला पाणी आता काळी पडणार त्या पाण्यामध्ये आणि आपल्याला फुलं पण सगळी चिरून घ्यायची बारीक. या साईडला बघू शकता फुलं कशी जुळून घ्यायची चिरण्यासाठी. तर अशा प्रकारे फुलं घ्यायची अशी बारीक करायची. तर मंडळी या साईडला बघू शकता झाली आपली भाजी चिरून बघा. आणि आता आपल्याला ना तुम्ही मला पुढची प्रोसेस सांगता आपल्याला काय करायचं आहे. आता हे काय करायचे का काय करायचे आता भाजी चिरून झाल्यावर रात्रभर ठेवायची. आता ही रात्रभर ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला करायला घ्यायची. आणि त्याच्यासोबत काय अजून घालायचं भाजीमध्ये वाटाणा कुठले काळे हिरवे वाटाणे हिरवे वाटाणे घालायचे आपल्या त्याच्यासोबत. तुम्ही डाळ पण घालू शकता हरभऱ्याची. तर चला तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो आता डायरेक्ट. तुम्हाला सांगितलं होतं काय हिरवे वाटाणे आपल्याला टाकायचे आहेत ते बघा. कुकरमध्ये आपण लावून घेतो आता. तर मित्रांनो या साईडला आहे ना आपल्याला आता भाजी धुवून घ्यायची आहे बघा. तर मित्रांनो या साईडला बघू शकता तेल टाकून घेतलेलं आपण. आता कांदा टाकायचा. लालसर झालेलं आहे. आता आपल्याला आहे ना मसाला वगैरे टाकून घ्यायचा आहे. हळद मीठ वगैरे या साईडला मालवणी मसाला टाकला आहे. तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर वगैरे टाकू शकता. आता हळद टाकून या साईडला आपल्याला धुवून घेतलेली भाजी टाकून घ्यायची. साईडला ना आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. ते आता वाटाणे टाकून घ्यायचे आपल्याला उकडलेले. परत एक जीव करून घ्यायचे. आपल्याला तर आहे ना मित्रांनो शिजण्यासाठी आहे ना ताट ठेवून घ्यायचं वरती. वाफेवरती शिजवून घ्यायचे आपल्याला. तर मंडळी या साईडला बघू शकता भाजी आहे ना बऱ्यापैकी शिजले म्हणजे अजून शिजवायची आपल्याला. त्या साईडला पाणी पण घेतलेलं आपण एक अर्धा पेला टाकला होता ना पाणी का अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं. खोबरं टाकलं आपण. खोबरं टाकून झाल्यानंतर परत आपल्याला ताट ठेवायचं शिजवणं. आपली भाजी जास्त होती म्हणून जास्त खोबरं टाकले. पुन्हा आपण ताट ठेवतोय शिजवण्यासाठी. आता अजून 1-2 मिनटं शिजवू आपण. तर मंडळी या साईडला बघू शकता भाजी आपली झालेली आहे. मस्त शिजली. आपण आता गॅस बंद करूया. 12ची गाडी पण आली आहे आणि आपली भाजी पण रेडी झालेली आहे. तर मित्रांनो
आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला केळफुलाच्या भाजीची. तर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला. तर चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, बरे राहा.